अंबाजोगाई तालुक्यात 6 जिल्हा परिषदचे सर्कल आहेत। मात्र इतर 5 सर्कलमध्ये कोण निवडणूक लढवणार अद्याप कोणालाही मागमूस नाही। मात्र जोगाईवाडी जिल्हा परिषद सर्कलमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केज विधानसभाचे अध्यक्ष बालासाहेब शेप हे इच्छुक उमेदवार आहेत। हे वेगळे कोणालाही सांगायची गरज नाही। त्यांनी निवडणूक कधी होईल याचा कुठलाही विचार न करता सर्कलमधील विविध गावाच्या ज्या सार्वजनिक समस्या आहेत त्या व्यक्तिगत फंडातून सोडत आहेत। परवा सर्कलमधील पिंपळा धायगुडा गावात मुस्लिम समाजासाठी लाखो रुपये खर्च करून पत्र्याचे शेड उभारून रोजा इफ्तारीचा कार्यक्रम घेतला। या शेडचे लोकार्पण युवा नेते अजय मुंडे यांच्या हस्ते झाला। शेड उभारण्याचे आश्वासन नाही तर अंमलबजावणी केल्याने पिंपळा धायगुडा गावातील तमाम मुस्लिम समाजाने बालासाहेब शेप यांचे आभार मानत असाच लोकप्रतिनिधी आम्हाला हवा अशा प्रतिक्रिया बोलताना व्यक्त केल्या। सर्कलमधील दुसरे साकूड हे गाव आहे। या ठिकाणी मुलतान तांडा भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सतत टंचाई निर्माण होत होती। मुलतान तांड्यावरील मुलतान समाजाने आमचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन दिल्यानंतर बालासाहेब शेप यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पावले उचलत तातडीने पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खोदून देण्यासाठी आज पवित्र रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम समाजाला शुभेच्छा देऊन मुस्लिम समाजातील आदर्श व्यक्तिमत्व मौलाना मारूफ बाबा यांच्या हस्ते या कामाचे श्रीफळ फोडून सुरुवात केली। यावेळी गावचे सरपंच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याबद्दल शेप यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। आज रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना माझ्या जिल्हा परिषद गटाच्या वतीनं व माझ्या परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा। आज मुलतान तांडा येथे सार्वजनिक विहीर स्वखर्चातून देण्याचे आज भूमिपूजन होत आहे। या गावकऱ्यांची जन्मोजन्मी एक अडचण होती, त्या सर्व मुस्लिम बांधवांनी मला एके दिवशी बोलवून घेऊन आमची समस्या सोडविण्याचा प्रश्न माझ्यापुढे मांडला व तो प्रश्न मी तात्काळ हो म्हणून आज त्याची प्रत्यक्षात सुरुवात केलेली आहे। तरी हे माझं कर्तव्य समजितो, ही माझी बांधिलकी समजितो। आज आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात आज पाण्याची कमतरता भासत होती। इलेक्शन तर 5-6 महिन्यानं पुढे असं बी मला ह्या गावानं भरभरून दिलेलं आहे। हे साकूड म्हणजे माझं गाव समजतो आणि माझी बांधिलकी म्हणून आज मुलतान तांड्यासाठी सेपरेट स्वखर्चातून विहिरीचं भूमिपूजन झालेलं आहे व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो। बालू साहब तुम आगे बढ़ो, बालू साहब तुम आगे बढ़ो। आमच्या गावात मुलतान तांडा येथे सणानिमित्त आमच्या गावात पाण्याची खूप अडचण होती। त्यामुळं बालूभावना इलेक्शन अजून 2-4 महिने लांब आहेत, पण तरी इथं आमच्या गावात सणानिमित्त सगळ्या लोकांना एवढी मोठी खुशी दिली ईद मुबारक म्हणून। विहीर आज हे चालू म्हणजे कमीत कमी 20 ते 25 दिवसात 1 महिन्याच्या आतमध्ये वर पाणी निघणार आहे, ते सगळी कंप्लीट करून देणार आहेत विहीर। आणि हे आम्हाला सगळ्यात मोठी ईद झाली त्यांच्यातर्फे, त्यांचा मी खूप आभार मानतो। धन्यवाद। आज हिरी बदल बालू भाऊने जे काम केलेलं आहे ते सगळं मुलतान तांड्याला एवढं चांगलं करून दिले। औषधाचा काळ हटून टाकलेलं आहे। तर बालूभाईचे आम्ही सगळं गाव मिळून आभारी आहेत आणि त्यांना नमस्कार करतो। आज सर्व गावानं विचार केला, बालासाहेब शेपला एकमुखी येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये भरघोस मतानं निवडून द्यायचं असं मुलतान तांडा आणि गावानं असं पूर्ण ठरविलेलं आहे।